डेरवन फाटा ते डेरवन या अत्यंत वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मार्गावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। या दुरावस्थेमुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि विशेषतः उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना भयंकर मनस्ताप सहन करावा लागत आहे। मात्र एवढी गंभीर परिस्थिती आणि रोजचा संघर्ष समोर दिसत असूनही स्थानिक प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे। महत्त्वाचा मार्ग तरीही दुर्लक्ष का? हा रस्ता केवळ एक सामान्य रस्ता नसून परिसराची जीवनवाहिनी आहे। याच मार्गावर नामांकित श्री विठ्ठलराव जोशी हॉस्पिटल आहे, तसेच येथे एक मोठे शैक्षणिक संकुल आहे, ज्यामध्ये शाळा, कॉलेज, वसतिगृहाचा समावेश आहे। यामुळे या रस्त्यावर दिवसभरात वाहनांची आणि पादचाऱ्यांची प्रचंड मोठी रहदारी असते। असे असतानाही एवढ्या महत्त्वाच्या रस्त्याकडे स्थानिक प्रशासनाचे इतके दुर्लक्ष का? हा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। रुग्णवाहिका आणि विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकांना आणि आपत्कालीन उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना भयंकर वेदना आणि त्रासाला सामोरे जावे लागत आहे। वेळेत उपचार मिळणे गरजेचे असताना खड्ड्यांमुळे रुग्णवाहिकांचा वेग मंदावतो। दुसरीकडे शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजच या खड्ड्यांचा आणि साचलेल्या चिखलाचा सामना करावा लागत आहे। दुर्घटनेची वाट पाहते का प्रशासन? सध्याची रस्त्याची दुरावस्था पाहता दुचाकी घसरून किंवा खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे। विशेषतः शाळकरी मुले ये-जा करत असताना या खड्ड्यांमुळे एखादी दुचाकी घसरून पडल्यास किंवा कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? स्थानिक प्रशासन या सर्व बाबींची जबाबदारी घेणार का? असा थेट आणि संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे। स्थानिक प्रशासनाने आता तरी या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे। नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ न मांडता लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करावे। या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची रोजच्या त्रासातून मुक्तता करावी, अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रशासनाने वेळीच पावले न उचलल्यास नागरिकांचा जीव धोक्यात जाण्याची शक्यता आहे।